एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. 11 लाखाला गाडी विकली आणि त्याबरोबर आमचा विश्वास. खोटं आहे सगळं. कुणीच सांगितलंय तुला हे सगळं? अरे आई, एवढ्यात घाबरलात? अजून अख्खा पाढा वाचून दाखवायचा आहे. हवं तर ते झाल्यावर म्हणा की हे सगळं खोटं. आई, तुम्ही मला सांगितलं होतं की घराचा लिलाव झाला. आम्ही एकही प्रश्न नाही विचारला, कोणी विश्वास ठेवला. पण आपलं घर पाटील बिल्डरकडे गहाण होतं. म्हणजे मी लग्न करून जहागीरदारांच्या बंगल्यात राहायला नाही आले, त्यांच्या भाड्याच्या घरात राहायला आले. बरोबर ना? बरं ते जाऊ दे. तुम्ही म्हणाला होता की दागिने चोरीला गेले, हो ना? पण दागिने तुम्ही विकले, बरोबर नाही? बरं ठीक आहे, ही गोष्ट पण जाऊ दे. नंतर तुम्ही असं म्हणालात की बँकेचे हप्ते फेडू शकत नाही म्हणून गाडी विकावी लागली. आई, आम्ही त्यावरही विश्वास ठेवला. पण तुम्ही गाडी एका व्यापाराला विकली. आमचा विश्वास 11 लाखाला विकलात तुम्ही. आणि विकून विकून कोणाला विकलात? संपदाताईला. संपदाताई, मला सगळं कळलं, अगदी सगळं. आता संपदाताईचं काय करायचं ते मी नंतर ठरवेन. आता आपण तुमचं आणि त्या पैशांचं काय करायचं ते ठरवू. 10 लाखाला तुम्ही वच्छत्यांचा अपमान विकत घेतला आणि नाईलाजाने त्याच पैशांनी मी त्यांना त्यांचा मान परत मिळवून दिला. कुणाकुणाला माहिती आहे सगळं? आई, बाप रे, अशा अवस्थेत सुद्धा तुम्हाला स्वार्थ सुचतोय. खरंच ग्रेट. हे फक्त मला, म्हणजे आपल्या घरात फक्त मलाच माहिती आहे. आई, ही गोष्ट मी ह्यांना सांगितली तर? आता एकंदर माझ्या वागण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी काय करू शकते, हो ना? डोंट वरी, पण मी यांना नाही सांगणार. कारण माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांचं तुमच्यावर. जर त्यांना कळलं की त्यांची आई खरी कशी आहे तर त्यांना सहन नाही होणार. पण आता सांगणार असशीलच ना? नाही सांगणार.
खरं तर आत्ता माझ्याकडे सगळे पुरावे आणि ते जर मी त्यांना सांगितले, दाखवले तर त्यांना मान्य करावेच लागतील. पण त्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल, जे मला नकोय. आई, तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते. यांची आई म्हणून तुमच्याबद्दल मला आदरच वाटतो. तुम्ही त्यांना जन्म दिलात म्हणून मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला. त्यामुळे ना मी तुम्हाला माझ्या आयुष्यातनं वजा करूच शकत नाही. आणि मला माहितीये तुमचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे आय प्रॉमिस की तुमच्या नात्याच्या आड मी कधीच येणार नाही. पण आई, माणूस म्हणून तुम्ही जे घाव केलेत ते आई म्हणून तुम्ही नाही भरून काढू शकत. हिचं आपल्याला हे आवडतं. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, कधीही फिरवणार नाही ती. काय झालं, नाही फिरवणार ना? बाबा किती टेन्शन घेता. नाही फिरवणार. हीच देशपांड्यांच्या घरची रीत आहे. आणि बाबा तुम्ही आत्ता कशाला कौतुक करताय माझं? पैसे मिळाले ना तुम्हाला? नाही, फळं कापून देणं, चहा नाश्ता आणून देणं, माझ्या मागे पुढे करणं, हे सगळं तुम्ही का करत होता ना हे माहितीये मला. नाही बाळा, ते पैशासाठी नाही, आम्ही मनापासून करत होतो. बाबा मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय. हो, पण मी कुणाला ते दाखवून देणार नाही. कारण तुमचा अपमान व्हावा हा मुळात हेतूच नाहीये माझा. आणि आई, अशाच असतात ना मध्यमवर्गीय मुली. चांगले गुण सोडत नाहीत त्या. आई, निलिमा वहिनी सुद्धा अशाच आहे. त्यांनी मागे टीव्ही आणला होता तेव्हा तुम्ही त्यांचं किती कौतुक केलं होतं, किती गोड वागत होतात त्यांच्याशी. पण फक्त 4 दिवस. आम्हाला माहितीये आम्ही श्रीमंत घरातल्या नाही आहोत म्हणून तुम्हाला आम्ही नाही आवडत ना. पण आई, तुम्ही ना एका गोष्टीचा विचार नाही केला. आत्ता आपली जी परिस्थिती आहे त्यात अजूनही आम्ही टिकून आहोत कारण आम्ही मध्यमवर्गीय आहोत. आई, तुम्हाला निलिमा वहिनींचा एवढा राग का येतो? त्या पैसे कमवत नाहीत म्हणून. पण आई बाबा, तुम्ही तरी कुठे पैसे कमवता? नाही म्हणजे घरातल्या वस्तू विकून मिळणाऱ्या पैशाला कष्टाचं मूळ नसतं आई. स्वानंदी, तुला काही गोष्ट कधीच कळणार नाही कारण तू माझ्यासारखा विचार नाही करत. ज्या गोष्टींनी मला आनंद मिळतो त्यात काय सुख आहे नाही तुला कळणारच नाही कधी. आई, बरं आहे मी तुमच्यासारखा विचार नाही करू शकत. बस बस झाले तुझे संस्काराचे डोस. एकंदरीत बरंच झालं तुला सगळं कळलंय ते. पण मला हे का करायला लागलं ना हे तुला कधीच नाही कळणार. आणि थँक्यू पैसे दिल्याबद्दल. थँक्यू कशाला? घरातल्या सगळ्यांचेच पैसे आहेत ते. आणि त्यातनं घरातल्या गरजा पुरवल्या जातील ह्याची मी काळजी घे. आणि ना जेव्हा जेव्हा मला पैसे लागतील ना तेव्हा तुम्हीच ते मला काढून द्या. बघा, बघते ना माझ्याकडनं कोण पैसा कसा काढून नेतंय ते. आणि आता तुला सगळं कळलेलंच आहे त्यामुळे निदान आपल्या दोघींमध्ये तरी आड पडदा राहिलेला नाही. त्यामुळे तुला काही कळेल यासाठी मला घाबरण्याची काही गरजच उरलेली नाहीये. सत्य आहे. आई प्लीज, हे सत्य तुमच्या तोंडात शोभत नाही. खूप बोलतेस, खूपच बोलतेस वाणते. एक लक्षात ठेव, आता ही लढाई आपल्या दोघींपुरती तरी
उघड उघड सुरू झाली. बघूया आता कुणाच्या तलवारीला सगळ्यात जास्त धार आहे. आणि आई मलाही तुम्हाला दाखवून द्यायचंय की सत्याने वागणाऱ्या माणसाच्या मागे देव उभा असतो आणि ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्याच्या समोर कुणीही टिकत नाही. कोणी कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सरतील न गुलाबाची ही फुले गुलाबाची हेमंता कुठं रे गुलाबाची हेमंता नमस्कार. अरे दादा सॉरी काय 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 विषय मला जरा तुझी मदत हवी होती. तू योग्य सल्ला देशील असं वाटतंय मला. असं वाटतच आहे म्हणजे खात्री नाहीये. फालतू टाइमपास करू नकोस रे. बस इथं बस. काय बस तू सांग रे काय करायचं ते वाटत ते करीन तुझ्यासाठी मदत करणार मी तुला. मला ना हा कुणाला तरी गिफ्ट द्यायचंय. सरप्राईज गिफ्ट सुचव. सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. सरप्राईज गिफ्ट शर्ट दे कुर्ता दे नाही तर माझ्याकडे टी शर्ट दे नाही तर असा नाही त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं सुचव ना. म्हणजे ते गिफ्ट पाहिल्या पाहिल्या असा चेहरा चमकला पाहिजे. चेहरा चमकला पाहिजे असं घसघशीत वाटलं पाहिजे. चेहरा चमकला पाहिजे ना. शेविंग किट दे ना. हे म्हणता गिफ्ट वापरून नाही चमकवायचा चेहरा. हा गिफ्ट बघितल्या बघितल्या चमकला पाहिजे. असं बघितलं मस्त काहीतरी सुचव. टाय दे टाय ऐक गिफ्ट द्यायचंय ना ती महिला आहे. महिला आहे. सुचव ना. हो एकदम तू सांगितल्यावर कसं सुचणार. थांब जरा. हा बांगड्या दे बांगड्या काचेच्या बांगड्या दे म्हणजे फुटल्या तरी अशा शोभादर्शकात घालून असं मस्त डिझाईन्स बघता येतील. हेमंता छोट्या मुली नाही आहेत त्या. 30 वर्ष माझ्या बरोबर काम केलेली अधिकारी आहे. माझी सहकारी आहे ऑफिसमध्ये. तिला गिफ्ट द्यायचंय. अधिकारी आहे. 30 वर्ष एकत्र काम. सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. मोठे असणार अधिकारी आहे. मोठे अधिकारी असणार. मोठ्या टिकल्यांचं पाकिट दे. हे म्हणता त्या माझ्या समोर रोज मी दिलेल्या टिकल्या लावून येणार आहेत का ऑफिसमध्ये. अरे असं काय करतो. समज तुझ्या वहिनीला गिफ्ट द्यायचंय. काय देशील. वहिनीला गिफ्ट द्यायचंय. मंगळसूत्र दे ना. ते दिलंय 30 वर्षापूर्वी. ते दिलंय. आता सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे अंजलीला. तर काय देऊ. अंजली म्हणजे वहिनीला. तू आता म्हटलं तुझ्या ऑफिस मध्ये काम. वहिनी तुझ्या ऑफिस मध्ये काम कधीपासून करायला लागली. शाळा सोडली तिने. मी विसरतो याचा गैरफायदा घेता तुम्ही. फार मला का सांगत नाही तुम्ही ह्या गोष्टी. तू होपलेस आहेस. थँक्यू. नाही सांग लवकर. मग मला गंमत केली तुझी रे. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना त्याच्याकरता वहिनीला सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. जास्त काही करायचं नाही. बायकांची काही जास्त अपेक्षा नसते रे. त्यांच्या स्वयंपाकाचं त्यांच्या हसण्याचं त्यांच्या रुसण्याचं लाजण्याचं कौतुक करायचं म्हणजे 10 रुपयाचा गजरा सुद्धा हिऱ्याच्या हारांसारखा वाटतो त्यांना. तुझं लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी मी सांगितलं होतं तुला हे. एवढी वर्ष लक्षात ठेवल्याबद्दल अभिनंदन. खरं तरी म्हणे म्हणता आपण यांना महिन्याचा पगार देतो, घर देतो, कुटुंब देतो. पण त्याही पेक्षा छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक केलं ना बायकांचं की त्यांना खूप आवडतं. म्हणजे आता बघ ना की अंजली अशी शाळेतून दमून आलेली आहे आणि मी तिला म्हटलं बस दमली असेल मी तुझ्यासाठी चहा करतो. तर ते खरं सरप्राईज गिफ्ट आहे. करेक्ट. मी असंच गिफ्ट देतो अर्चनाला. अनिता. अनितालाच म्हणायचं होतं मला. लगेच काय तिला हाक मारतो. अनितालाच.
ललिता, असा हात फिरवून दागिने येत असते ना, तर मी रिकाम्या तिजोरीवर हात फिरवतच बसलो असतो. मला ना तुमच्या बिनडोक वाक्याचं काही वाटेन असं झालंय. कारण तुम्ही हे असंच बोलत राहणार हे मान्य करून टाकले मी आनंदात असले ना की त्यावर विरजण घालायला तुम्हाला फार आवडतं माहिती मला. ए ललिता, तसं नाही गे, गंमत केली जरा. माझ्याकडे बघ ना, मी सुद्धा आनंदातच आहे. बॉक्सवर हात फिरून त्याच्यामध्ये दागिने येत नाही हे ठाऊक आहे मला, पण आता 10 लाख आहेत माझ्याकडे. नशिबाने अशी साथ दिलेली आहे ना की सगळ्या गोष्टी भरून जाणार आहेत ज्या रिकाम्या होत्या. हो, तुमचं डोकं सोडून जे रिकाम असतं ना ते भरलं जातं. माझं डोकं रिकाम नाहीच आहे आणि मी ते वेळोवेळी सिद्ध केलंय ललिता. जाऊ दे, तू आत्ता काय विचार करत होती सांग. उद्या गेल्यानंतर काय काय खरेदी करायची ना याचा विचार करत होते, म्हणून लिहून ठेवते. काय चाललंय तुमचं जळकुकडेपणा? हा ए ललिता, ए जळत नाहीये ग, मला खूप कौतुक आहे तुझं ललिता. काय तडफदार उत्तर दिलीस ग स्वानंदीला. मला खरंच कौतुक वाटतं तुझ्या करारीपणाचं. काय म्हणालीस स्वानंदी? काही काही गोष्टी तुला कळूच शकणार नाही, कारण तू माझ्यासारखा विचारच करू शकत नाहीस. त्या गोष्टीत मला सुख आहे, त्यातला आनंद तुला कळूच शकणार नाही. वा, खूप मजा आली. आणि शेवटी शेवटी काय म्हणालीस स्वानंदी? आता आपली लढाई उघड उघड सुरू झाली आहे. हे म्हणजे तू जवळजवळ धमकावलंसच तिला. आणि ते तलवारीचं वाक्य? हा, तो तर काय मास्टर स्ट्रोक होता, निर्वाणीचा घाव. पण एकंदरीत मस्त झुंपली होती आमची, आणि ती काय कमी नाहीये. आता बघा, माझ्या तलवारीने असे सपासप घाव करते की नाही. हा, पण ती बनला तर आठे आजी आत येतील. चिलखते ते स्वानंदीचं. चिलखताची गॅरंटी संपली. ते फोडूनच 10 लाख आणले ना आपण. 10 लाख येत आता माझ्याकडे. कधी एकदा सकाळ होती आणि एसी दुकानामध्ये जाऊन खरेदी करते मी, असं झालंय मला. चप्पल, साड्या, दागिने, परफ्यूम. ए ललिता, मलाही ना बऱ्यापैकी शर्ट, एखाद डझन. डझन? डझन? हा, परत नको नको नको. 2 शर्ट आणि 1 कुर्ता पुरे आहे तुम्हाला. नाही तर घरातच बसून असताना टेकून पुढे जाता बाहेर. ठीक आहे, 2 शर्ट आणि 1 कुर्ता. हे ललिता, आणि बरी आठवण झाली. घड्याळ, मला एक घड्याळ घ्यायला हवं. हे घड्याळ हल्ली चुकीची वेळ दाखवायला लागले. चुकीची वेळ विसरा आता. चुकीच्या सगळ्या वेळा चुकवल्यात आपण. आता प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस आपला असेल. हो, आणि तो प्रत्येक दिवस आपण साजरा करायचा. आयुष्याचा सोहळा करून टाकायचा. 10 लाखा. जाऊ दे, लवकर उठायला व अलार्म लाव 5चा. 5चा? कशाला? तुम्हाला काय वॉकला जायचंय? मॉल सुद्धा 10 नंतर उघडतात. पण त्याआधी ना मी कडे जाऊन येणार.
तिने ज्या साड्या घेतल्यात ना त्या बघायच्यात मला. कशाला? त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या साड्या घ्यायच्यात मला म्हणून. हा झोपा आता. CCTV आजी येत असेल. हे ललिता, एक बंडल दे ना जरा, उशा खाली घेऊन झोपतो. हे कसं? या. ते दुसरे दे ना, छोटस बघते. नको नको. आणखीन एखादं बंडल उशा खाली घेतलं ना मान उघडेल तुमची. हो. नको, झोपा. मस्त वाटते. चष्माच राहिला. झाला.